नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शनवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 17 जून 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला शेतमालाचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी शेतमालाचे दर वाढण्याचे कारण असं आहे की यंदाच्या वर्षी उष्णतेची लाट, त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांनी शेतमाला भाजीपाला पिकवलेला आहे, त्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी आपल्याला 20 ते 30% घट पाहायला मिळाली आहे। त्यामुळे शेतमालाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला वारंवार तेजी पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा, याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे। आणि आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मागे जगणीस आपल्याला पाहायला मिळते, क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला आज उतरलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या आज कमी असल्याने या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 16 ते 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला झालेली पाहायला मिळते, परंतु दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंबा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कच्चा आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कच्च्या बदाम आंब्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर आज पपईसाठी दर जे आहेत ते उतरलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पपई आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 5 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, परंतु दर या ठिकाणी आज उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 30 रुपये ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चिक्कूसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पेरू पाहायला मिळतो। तर पेरूसाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपयापासून ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज मोसंबीसाठी 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी या मोसंबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्रे आपल्याला पाहायला मिळते, तर थोडेसे कमी क्वालिटीमध्ये तेव्हा कलर डाऊन या ठिकाणी या संत्र्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर या संत्र्यासाठी कमीत कमी 40 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या संत्र्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबू पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या लिंबासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या लिंबासाठी पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी आपल्याला 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेले। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी तेजीत पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी कमीत कमी 10 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर या ठिकाणी आज आवक जास्त झाल्यामुळे त्याचबरोबर या ठिकाणी दर जे आहे ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आपल्याला कोबीसाठी घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज काकडीसाठी कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर काकडीचे दर या ठिकाणी आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळाले। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला
2 ते 3 दिवसापासून वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची क्वालिटी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत चांगल्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळ्या आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर गोसावळ्यासाठी आज दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर गोसावळ्यासाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगल्या गोसावळ्यासाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पाहायला मिळते। तर आज कारल्यासाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्ती 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला 10 रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज चवळीची शेंगेसाठी वाढलेले पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 60 रुपये किलो ते जास्ती असतं, चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चवळीची शेंगेसाठी दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आवक पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीची आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते। तर या मिरचीसाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्ती असतं 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या मिरचीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्ती असतं 80 रुपये किलो हे चांगल्या शेवग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी या भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी 35 रुपये किलो ते चांगल्या भुईमुगाच्या शेंगासाठी साधारणतः जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 35 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भुईमुगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला आवक पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 12 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आज आवक जास्त आहे त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहक कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर शिमला मिरचीसाठी आज कमी क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये ढोबळी मिरचीला आपल्याला दर आहे 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले। क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 20 रुपये किलो ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या शिमला मिरचीचे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात आपल्याला माती लागलेली कांदापात पाहायला मिळते। तर या कांदापातसाठी कमीत कमी 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर आज जास्ती असते चांगल्या कांदापातसाठी 25 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज मेथीसाठी कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्ती असतं 22 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी आज दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 22 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात। कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये एका गड्डीसाठी गावरान कोथिंबीरीला दर आज पाहायला मिळालेला आहे। तर आज कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळतात।